खरं आणि खोटं या जगतामध्ये एकमेकांमध्ये मिसळून गेलेत आणि मग अहम इदम मम इदम इति नैसर्गिकोयम लोकव्यवहार असं होऊन जातं. अहम इदम या दोन्हीचाही विचार आम्हाला नीटपणानं करता येत नाही, कारण खरं आणि खोटं यांचं मिश्रण झालं आहे. सत्यानृत्य मिथुनी कृत्य हे जगताचं स्वरूप आहे. अहो आपला विचार करा ना, बाकीचं सोडून द्या. आचार्यांनी काय म्हटलं आहे आत्ता आपण विचार बाजूला ठेवू. आपला विचार करा. आपला देह जो आपल्याला नेहमी प्रत्यक्ष आहे, ज्याची नित्य प्रतीती आपल्याला आहे, सुषुप्ती आणि समाधी अवस्था सोडली तर या देहाचा नित्य परिचय आपल्याला आहे, या देहाची नित्य प्रतीती आपल्याला आहे. पण या देहामध्ये, आपल्या देहामध्ये सुद्धा सत्य आणि अनृत यांचं मिथुनी कृत्य आपल्याला दिसून येतं, या देहामध्ये दिसून येतं. या देहातमधला आत्मा हा सत्य असेल तर त्या आत्म्यावर निर्माण झालेलं हे आवरण म्हणजे हा पंचमहाभूतात्मक देह हा मिथ्या आहे की नाही. आपल्याच देहामध्ये इथं काही खरं आहे, काही खोटं आहे. काय वेदांत विचारामध्ये काय आहे, आपण थोडं जर बघितलं, दर्शनशास्त्राचा जर विचार केला, मला आता जायचं नाही खरं म्हणजे तिकडं, पण तरी नुसता स्पर्श करून जातो. दर्शनशास्त्राचा विचार जरी केला ना तरी सगळंच खरं मानणारं एक दर्शन आहे, सगळंच खोटं मानणारं दुसरं दर्शन आहे, आणि काही खरं आणि काही खोटं मानणारं एक दर्शन. सगळंच खरं, जे जे डोळ्याला दिसतं ते सगळंच खरं आहे असं मानणारं चारवाक दर्शन आहे. काहीच खरं नाही, तुमचा आत्मासुद्धा खरा नाही असं मानणारं बौद्ध दर्शन आहे. आणि या जगतामध्ये काही खरं आहे आणि काही खोटं आहे असं मानणारं वेदांत दर्शन. वेदांत काय म्हणतो, सगळंच खरं आहे असं नाही, मग काही खरं आहे काही खोटं आहे. मग काय खरं काय खोटं, वेदांतातलं प्रसिद्ध वाक्य ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्म वगैरे वगैरे जे असेल ते, त्याची संगती काय लावायची वगैरे हा प्रश्न नंतरचा असेल. पण श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरहा हे सांगितलं गेलं. इथं ब्रह्म परमात्मा हा सत्य आहे आणि बाकी परमात्मा भिन्न म्हणून ज्याची ज्याची आम्हाला प्रतीती येते, जे जे इंद्रिय ग्राह्य आहे ते सगळं मिथ्या आहे, ते सगळं नश्वर आहे, ते सगळं नष्ट होणारं आहे. मग काही खरं आहे काही खोटं आहे. काय खोटं आहे तर जे जे इंद्रिय ग्राह्य आहे ते सगळं खोटं आहे म्हणजे निवृत्त होणारं आहे, संपणारं आहे, नश्वर आहे, नष्ट होणारं आहे, या अर्थाने त्याचा विचार केला जातो. या सगळ्याचा विचार केला तर काहीतरी सत्य आहे काहीतरी असत्य आहे. तुकाराम महाराजांचं एक वचन, काय खरं काय खोटं. तुकाराम महाराज म्हणतात, फलकट तो संसार येथे सार भगवंत. फलकट तो संसार, हा संसार सगळा फुलकट आहे. फलकट काय असतं, जे टाकून द्यायचं आहे, ज्याचा स्वीकार केला जात नाही.